हॅलो फ्रेंड, A34 स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे. तर आज 2026मध्ये स्वतःमध्ये जर चेंजेस करायचे असेल तर हे नियम तुम्ही स्वतःमध्ये पाळणं खूप जरुरी आहे. आता ते नियम म्हणजे कसे, जर तुमच्यामध्ये गुण असेल, तुमच्यामध्ये हुनर असेल तर हे तुम्ही नियम नक्कीच पाळायला पाहिजे. आता 2026मध्ये आपण नियम कोणते पाळायला पाहिजे, तर स्वतःमध्ये बदलाव करण्यासाठी तुम्ही एक नियम म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये काही हुनर आहे, तो हुनर तुम्ही पहिले स्वतः ओळखता आला पाहिजे. आता प्रत्येकाच्या अंगी काही ना काही गुण असते, कौशल्य असते. जर तुम्ही ते कौशल्य बाहेर काढल्या, तुम्ही स्वतः इम्प्रूव्हमेंट केल्या तर नक्की आपल्यामध्ये बदलाव होऊ शकते. आता आपण जर हाऊसवाईफ आहोत, जर हाऊसवाईफ असताना जर आपण त्याच गोष्टीचा विचार करत आहोत की मला कोणी काय बोलत आहे, काय करत आहे, अशा अदरवाईज म्हणजे पुष्कळ काही गोष्टी असतात. त्याच्यामुळे आपण पुष्कळ गोष्टी आपण स्वतःकडे लक्ष देणं विसरून जातो. तर त्याकरिता आपल्याला स्वतःमध्ये जर कौशल्य असेल ते बाहेर काढणं खूप गरजेचे आहे. सेकंड म्हणजे तुमच्यामध्ये जर ऑनलाईन करायची जर कॅपॅसिटी असेल तर पुष्कळ यूट्यूबवर असे काहीतरी आपण जर आपले हुनर असतील तर आपण त्याच्यामध्ये तरी काहीतरी करू शकतो. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला अर्न मिळू शकते आणि घर बसल्या आपल्याला तो ऑपॉर्च्युनिटी खूप छान असते. कारण की यूट्यूबवर खूप काही जॉब मिळवण्यासारखे खूप अंगी जर आपल्यामध्ये जर गुण असेल तर खरंच आपण काही ना काही करू शकतो. फक्त आपल्या त्यामध्ये ते करण्याची आपली कॅपॅसिटी असणे खूप गरजेचे आहे. थर्ड म्हणजे आपल्यामध्ये एक इम्प्रूव्हमेंट म्हणजे स्वतःमध्ये बदलाव करणे खूप गरजेचे आहे. आपण कसे असतो, जर हाऊसवाईफ असतो तर स्वतःकडे लक्ष नाही देत आणि आपले असं वाटते की आपली जिम्मेदारी आहे, तर त्यामुळे आपल्याला स्वतःला आपण विसरून जातो आणि त्यामुळे आपली स्वतःची काळजी आपण घेणं एक जे खरंच एक इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी स्वतःची काळजी घेणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जर आपला जर अंगी जर व्यवस्थित नसणार तर आपल्याला कोणी वाव देणार नाही. म्हणून स्वतःकडे सुद्धा लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पाचवा नियम म्हणजे जर तुम्ही स्वतःमध्ये काही ना काही करायची इच्छा असेल तर तुम्ही स्टडीद्वारे करू शकता. आता स्टडी म्हणजे कसा, तर बघायचे घरची कामं असताना आपण खूप दुपारचे वेळ असते किंवा रात्रीचे आपण 1 तास किंवा दुपारचे आपण 2-4 तास असे मिळून जर आपण अभ्यासला दिलं तर आपण नक्कीच कोणती ना कोणती सरसेवा असो या कोणती एक्झाम आपण मिळवू शकतो. फक्त आपल्यामध्ये जिद्द हवी आणि ते कोणत्याही कार्य करण्यासाठी आपल्याला संयम असणं खूप गरजेचे आहे. जर आपल्यामध्ये संयम नसेल, आपल्याला असं वाटलं की एका वर्षात आपल्याला जॉब मिळेल, असं काही होत नाही. कोणाकोणाला एका वर्षात मिळते, कोणाला 2 वर्ष, कोणाला 5 वर्ष, कोणाला 6वाही वर्ष लागते. म्हणून आपण स्टडीद्वारे सुद्धा आपण आपला नियम पाळू शकतो. 6वा नियम म्हणजे कोणा व्यक्तीला खूप सेल्फ काही ना काही ऑफलाईन म्हणजे कसं असते, कोणाला व्यवसाय करण्याची खूप म्हणजे व्यवसाय करण्याची खूप आवड असते. कोणाला जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर छोट्यापासून आपण व्यवसाय करू शकतो. आणि तो म्हणजे कोणत्याही प्रकारचे आता खूप लोक आता छोट्या मोठ्या व्यक्ती जर काही शॉपमध्ये लागतात, कोणत्या कम्प्युटरद्वारे आपण जॉब करू शकतो. खूप काही ऑपॉर्च्युनिटी आहे, खूप काही व्यवसाय आहे. जर आपल्याला घरपासूनच आपण व्यवसाय करू शकतो. आता घरपासून व्यवसाय म्हणजे कोणता, जर आपण घर बसल्या आपण शॉप करू शकतो. म्हणजे साबण बनवणं, डिटर्जंट पावडर बनवणं. आपण जर खूप काही गोष्टी आहे, जर आपण तो प्रशिक्षण घेतलं किंवा कोणताही आपण प्रशिक्षण घेतला, तोच व्यवसाय नको तर आपण दुसराही सुद्धा जर व्यवसाय आपण करायचा असला, जर आपण तो प्रशिक्षण घेतला तर आपण छोट्यापासून व्यवसाय सुद्धा करू शकतो. फक्त ती हुनर आपल्यामध्ये हवी असते. अजून 7वा नियम म्हणजे पुष्कळ व्यक्तीची असं असते की आम्ही खूप व्यक्ती म्हणजे अभ्यास करायची खूप इच्छा राहते पण अभ्यासाला सुरुवातच करत नाही. आता सुरुवात करायची असेल ना, जर तुम्ही हा नियम जर पाळला ना तर खरंच तुम्ही कंटिन्यू अभ्यासमध्ये
मन बी लागणार आणि कंटिन्यू तुम्ही अभ्यास करू शकता. तो म्हणजे कसा, आता 7 दिवस आपण कंटिन्यू लगातार आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि 8व्या दिवसापासून आपल्याला अभ्यासची लिंक लागून जाईल. म्हणजे कसं, आता आपल्याला 1 तास 1.5 तास आपले कंटिन्यू बसायचे आहे आणि इकडे तिकडे लक्ष न देता कंटिन्यू जर आपण बसलो तर ते आपल्याला अभ्यासची लिंक लागून जाते ना, आपण कंटिन्यू अभ्यास करत असतो. जर स्त्रीला काही ना काही बनायची इच्छा असेल ना, तर आपण जर सुरुवात घरापासून करू ना मित्रमैत्रिणी, तर खरंच करू शकतो. फक्त आपल्यामध्ये ते कॅपॅसिटी हवी आहे आणि ते म्हणजे कशी, तर तुम्ही सुरुवात करा. कोणतेही हुनर असेल ना, तर आपण 2026मध्ये खरंच इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. फक्त ते आपल्याला करण्याची कोशिश हवी किंवा आपल्यामध्ये थोडा बहुत करण्याची कॅपॅसिटी हवी आहे. जर आपण छोट्यापासून जर सुरुवात करू, कोणताही व्यवसाय असो, कोणताही प्लॅटफॉर्म असो किंवा कोणताही ऑनलाईन जॉब असो या कोणताही व्यवसाय असो, जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर छोट्यापासून करणं. जर आपण छोट्यापासून सुरुवात करू तर खरंच होऊ शकते. आता खूप काही व्यक्तीचा व्यवसाय जर आपल्याला घर बसल्या जर आपण हाऊसवाईफ आहो आणि हाऊसवाईफला खूप काही व्यंजनं येतात. जर आपण व्यंजनच आपण जर ऑनलाईन आपण जर प्लॅटफॉर्मवर आपण ते प्रोसेस केला किंवा आपण ते चॅनलच ओपन केला, तर खरंच आपल्याला अर्निंग मिळण्याकरिता कोणी थांबवू शकणार नाही. सुरुवात तर करा, कोणतीही सुरुवात करा, व्यवसाय असो किंवा कोणताही. जर तुमच्यामध्ये हुनर असेल तर खरंच तुम्ही दाखवा. घर बसल्या आपल्याला खूप काही ऑपॉर्च्युनिटी असते. तुम्ही प्रशिक्षण घ्या किंवा ऑनलाईन करा किंवा व्यवसाय करा, छोट्यापासून करा. खूप काही जर तुम्ही छोट्यापासून जर व्यवसाय कराल ना, तर खरंच तुम्हाला एक स्वतःमध्ये एक ॲबिलिटी वाटेल का नाही, माझ्यामध्ये आहे काहीतरी क्षमता आणि ते मी करू शकतो. तुम्हाला एक स्वतःमध्ये काही एक प्रोत्साहन वाटेल का, काही स्वतःमध्ये एक असं वाटणार नाही की तुम्हाला एक स्वतः असं वाटेल की मी खरंच एक व्यक्ती आहो, की मला कोणीतरी तुम्ही मानाचे नाही, तर तुम्हाला स्वतःमध्ये खरं एक आत्मविश्वास वाटेल कोणतीही गोष्ट करायची. तर नक्की करा. 2026मध्ये इम्प्रूव्हमेंट करा. स्वतःमध्ये काही ना काही करण्याची कोशिश करा. तुम्ही घर बसून काही ना काही खरंच करू शकता. ते तुमच्यामध्ये खरंच ॲबिलिटी आहे 2026मध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची. आणि मित्रमैत्रिणींनो, जर माझ्या चॅनलमधून तुम्हाला काहीतरी शिकायला खरंच मिळत असेल तर लाईक करा. तुमचे एक लाईक खरंच मला एक मोटिवेशन मिळते एक कोणताही कंटेंट बनवण्यासाठी. खरंच मला खूप छान वाटते तुम्ही एक लाईक करता. तर खरंच मित्रमैत्रिणींनो, खरंच करा न, थोडा हुनर काढा. तुम्ही छोट्यापासून व्यवसाय करा, ऑनलाईन करा. छोट्यापासून खूप काही व्यवसाय आहे. यूट्यूबवर सर्च करा, खूप आहे. फक्त तुम्ही जर स्वतः म्हणजे जर त्या व्यक्तीसाठी वेळ द्याल ना, तर खरंच तो वेळ तुम्हाला मिळेल. आणि म्हणतात ना, छोट्यापासून सुरुवात करा. खरंच छोट्यापासून म्हणतात ना, थेंब थेंब तळे साचे असल्यासारखं आपलं जीवन आहे. जर आपण कोणत्याही छोट्यापासून आपण सुरुवात केलं ना, तर खरंच आपल्याला मोठं व्हायला काहीच वेळ नाही लागत. आणि असं आहे, आज मी 2026साठी मी हे 7 नियम तुम्हाला सांगितले आहेत. थोडा बहुत तुम्हाला हा नियममधून तरी तुम्हामध्ये जर कौशल्य तुम्ही जर बाहेर काढलं ना, काहीतरी करायची कोशिश केल्यानं, काहीतरी हुनर. मी फक्त तुम्हाला हे 8 मिनटाच्या फक्त माझ्या मोटिवेशन व्हिडिओ राहते आणि माझं स्टडी राहते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत.